आपल्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून उद्याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या इच्छुक उमेदवारांच्या माझ्यासाठी या ठिकाणी आमची स्वतंत्र मीटिंग पक्ष कार्यालयात झाली। त्या माध्यमातून आमच्याकडे इच्छुक असणारे जे उमेदवार आहेत ते समक्ष या ठिकाणी उपस्थित राहून आज आम्ही त्यांच्यासाठी पक्षाकडे एबी फॉर्म मिळण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला असून त्यामध्ये कुरुळी चरोली गट जिल्हा परिषदसाठी विनयाताई सुधीर मुंगसे, चरोली पंचायत समिती गटासाठी अतुलजी ठाकूर, त्याचबरोबर पिंपळगाव मरकळ गटामध्ये कैलासजी घेनन सर आणि त्याचबरोबर पंचायत समितीसाठी विशालजी झरेकर, मरकळ पंचायत समितीमध्ये विशालजी झरेकर, रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटासाठी या ठिकाणी पक्षाच्या तालुका अध्यक्षा श्रद्धाताई सांडबोर, त्याचबरोबर रेटवडी पंचायत समिती गण यासाठी ॲडव्होकेट देवीदास शिंदे, वापगाव पंचायत समिती गण या ठिकाणी पांडुरंगजी वाघुले, पाईट पंचायत समिती गण या ठिकाणी बळवंतरावजी डांगले माजी सरपंच, त्याचबरोबर आंबेठाण पंचायत समिती गण यामध्ये योगिताताई बाळासाहेब लिंबोरे, त्याचबरोबर कडूज पंचायत समिती गणासाठी कैलासजी मुसळे माजी सरपंच, त्याचबरोबर वाशेरे पंचायत समिती गणामध्ये बाळासाहेब मदगे असे एकूण पक्षाकडे इच्छुक आमचे या गटाच्या आणि गणासाठी अर्ज दाखल झाले आणि त्यासाठी आम्ही खेड तालुक्याच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्हीही असणाऱ्या उमेदवारांच्या प्रती आमच्याकडनं पक्षाकडे या ठिकाणी एबी फॉर्म मिळतील आणि त्या पद्धतीनं आम्ही उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर ही सर्व उमेदवार मंडळी त्या ठिकाणी निवडणूक लढविणार आहेत आणि तशा पद्धतीनं खरं तर आमची स्वतःची अशी अपेक्षा आहे की खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी विधानसभेला संधी दिली आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून खरं तर त्यावेळेस आम्ही निवडणूक लढवली। आजही आमची अशी धारणा आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व जे काही पक्ष एकत्र होतो त्या माध्यमातून त्या पक्षाच्या मागणीनुसार त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि तशा पद्धतीनं सर्व तालुक्यामध्ये आपण समक्ष या निवडणुकीला सामोरे जावं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही तालुका स्तरावरती आमच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि वरिष्ठांनी त्याची त्या निमित्तानं नोंद घेऊन पुढील प्रक्रिया सुखकर होईल असं पाहावं। धन्यवाद।